गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपले आतापर्यंत 2 व्हिडिओ झालेले. पहिला प्रेझेंट टेन्सचा झालेला, नंतर पास्ट टेन्सचा झालेला. प्रेझेंट टेन्स पण विदाउट ऍक्शन, पास्ट टेन्स पण विदाउट ऍक्शन. आजचा जो आपला टॉपिक आहे तो कोणता आहे? फ्युचर. आजचा कोणता टॉपिक आहे? फ्युचर. फ्युचर टेन्स सेम विदाउट ऍक्शन. ओके. प्रेझेंट हा पण आपला विदाउट ऍक्शन होता, पास्ट पण विदाउट ऍक्शन, आता हा फ्युचर पण विदाउट ऍक्शन. विदाउट ऍक्शन म्हणजे काय मित्रांनो? ज्याच्यामध्ये ऍक्शन नसतं, ज्याच्यामध्ये ऍक्शन नसते. ओके. जाणे, खाणे, उठणे, बसणे, पळणे, पाहणे, बोलणे, ऐकणे, ह्या सगळ्या ज्या ऍक्शन्स आहेत हे या टेन्सेस मध्ये नसतात. प्रेझेंट मध्ये पण नसतात, पास्ट मध्ये पण आणि फ्युचर मध्ये पण, विदाउट ऍक्शन मध्ये. ओके. प्रेझेंट मध्ये आपण काय शिकलेलो? एम इज आर हेल्पिंग वर्ब म्हणून यूज करत होतो. ओके. जसं आय एम डॉक्टर, ओके, शी इज नर्स, ही इज माय ब्रदर, हे आपण एम इज आर शिकलेलो प्रेझेंट मध्ये. पास्ट मध्ये काय आपण हेल्पिंग वर्ब यूज केलेला? वॉज आणि वेअर. ओके. ही वॉज डॉक्टर, तो डॉक्टर होता. ही वॉज इन हॉस्पिटल, तो हॉस्पिटल मध्ये होता. देन वॉटर वॉज इन बॉटल, पाणी बॉटल मध्ये होतं. हे आपण पास्ट टेन्स मध्ये शिकलेलो. ओके. सेकंड नंबरच्या व्हिडिओमध्ये. आता हा थर्ड नंबरचा व्हिडिओ, 3 नंबरचा व्हिडिओ. हा 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आपल्याला? फ्युचर टेन्स, याच्यामध्ये विदाउट ऍक्शन. आता हा विदाउट ऍक्शन मध्ये सेंटेन्स कसे मेक होतात? ओके. सगळ्यात पहिला जो सेंटेन्स झाला होता आपला प्रेझेंटचा. ओके. प्रेझेंट, पास्ट आणि आता हा फ्युचर. फ्युचर मध्ये हेल्पिंग वर्ब काय लागतात? विल, बी आणि शॅल. काय काय हेल्पिंग वर्ब लागतात? ते विल बी आणि शॅल बी. हे काय आहेत आपले 2 हेल्पिंग वर्ब. ओके. विल बी कशाला यूज होतो मित्रांनो? विल बी यूज होतो ऑल सब्जेक्ट. ऑल सब्जेक्ट म्हणजे कोणता? आय, यू, ही, शी, वी, दे, इट, किंवा एखादं नाव वापरलं तुम्ही किंवा 2 नाव वापरले तरी इट यूज होणार. तरी विल बी यूज होणार. शॅल बी कशाला यूज होतो? शॅल बी यूज होतो फर्स्ट पर्सनला. फर्स्ट पर्सन म्हणजे कोण? आय आणि वी. आय आणि वी, दीज आर अवर फर्स्ट पर्सन. दीज आर अवर फर्स्ट पर्सन. हे आपले काय? फर्स्ट पर्सन. ओके. आय आणि वी ला शॅल बी यूज करतात. विल बी हा तुम्ही कोणाला यूज करा, विल बी सगळ्यांना यूज होतो, पण शॅल बी जर यूज करायचं असेल फक्त आय आणि वी ला होतो. ओके. आय आणि वी ला विल बी पण होतो आणि शॅल बी पण होतो. ओके. पण काही बुक्स मध्ये विल बी दिलेलं आहे आणि काही बुक्स मध्ये शॅल बी दिलेलं आहे. ओके. पण शॅल बी जर यूज करायचा असेल तर फक्त आणि फक्त आय आणि वी लाच यूज करा, आणि विल बी यूज करायचं असेल तर अदर सगळ्यांना यूज करा. आय आणि वी ला तुम्ही शॅल बी यूज करा. ओके. पण काही बुक्स मध्ये विल बी हा आय आणि वी ला पण दिलेला आहे. ओके. जर तुमचं सेंटेन्स मेक करायचं असेल, अगोदर आपण जसं फॉर्मॅट मेक केलं होतं, पहिला हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट, पहिला सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये काय यूज करतो मित्रांनो आपण? रिलेशन पण यूज करू शकतात, थिंग्स पण यूज करू शकतात, किंवा एखादा प्रोफेशन पण यूज करू शकतात. ओके. रिलेशन, थिंग किंवा प्रोफेशन. अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर पहिले अगोदरचे व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ समजणार. ओके. या सर्वांचे मराठी मिनिंग मी तुम्हाला सांगितले. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, वी आम्ही आपण, दे म्हणजे ते, इट म्हणजे एखादी वस्तू ज्याचं जेंडर कन्फर्म नाही अशी पण वस्तू, पर्सन, राम. ओके. हे आपल्याला सगळा फर्स्ट व्हिडिओ मध्ये झालेलं आहे, एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. आता मी तुम्हाला सेंटेन्स कसे मेक होतं ते सांगतो. प्रेझेंट मध्ये जर बोलायचं असेल तर प्रेझेंट मध्ये कसं बोलतात? मी डॉक्टर आहे. आय एम डॉक्टर. तेच पास्ट मधलं आपलं वाक्य काय झालं होतं? मी डॉक्टर होतो. आय वॉज अ डॉक्टर. मी डॉक्टर होतो, आय वॉज अ डॉक्टर. हेच वाक्य आता जर भविष्यामध्ये बनवायचं असेल तर भविष्यामध्ये फ्युचर टेन्स मध्ये कसं असेल? मी डॉक्टर असेल, असणार, राहणार, राहील. तुम्ही यापैकी काहीही यूज करू शकता. असणार, असेल, राहणार, राहील. ओके. मी डॉक्टर असेल, आय विल बी डॉक्टर. ओके. आय शॅल बी डॉक्टर किंवा आय विल बी डॉक्टर. आय शॅल बी अ डॉक्टर. डॉक्टर असेल, असणार, राहील किंवा राहणार. ओके. आय शॅल बी अ डॉक्टर.
आय एम डॉक्टर, आय एम अ डॉक्टर, आय वॉज अ डॉक्टर, आय शॅल बी अ डॉक्टर. मराठीमध्ये जर चेंज होताना बघितलं असेल मित्रांनो, फक्त इथे आहे म्हणून इथे एम लागला, इथे होत आहे म्हणून इथे वॉज लागला, आणि इथे असेल, राहील, राहणार आहे म्हणून इथे विल बी लागला. मी डॉक्टर, मी डॉक्टर, मी डॉक्टर तिन्ही ठिकाणी प्रेझेंट यूज केला तरी मी डॉक्टर, पास्ट यूज केला तरी मी डॉक्टर, फ्युचर यूज केला तरी पण मी डॉक्टरच. ओके, प्रेझेंट असो, पास्ट असो, फ्युचर असो, सब्जेक्ट मध्ये आणि ऑब्जेक्ट मध्ये चेंज होत नाही, कधीच होत नाही सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये चेंज. सब्जेक्ट प्रेझेंट मध्ये पण आहेच असणार, पास्ट मध्ये पण आहेच असणार, फ्युचर मध्ये पण आहेच असणार. प्रेझेंट मध्ये पण रामच असणार, पास्ट मध्ये पण रामच असणार, फ्युचर मध्ये पण रामच असणार. प्रेझेंट मध्ये पण बॉटल यूज केली तर बॉटलच असणार, पास्ट मध्ये पण बॉटल असणार, फ्युचर मध्ये पण बॉटल असणार. ओके, चेंज कशामध्ये होतो? चेंज फक्त तुमच्या हार्ट मध्ये होतो. आहे हा तुमचा टेन्स असतो, त्या आहेवरून समजतो तो सेंटेन्स प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये की फ्युचर मध्ये. ओके, जर प्रेझेंट मध्ये असेल, वर्तमान काळामध्ये तुम्हाला बोलायचं असेल तर आहेच येणार आहे. प्रेझेंट मध्ये बोलायचं असेल तर आहेच येणार आहे. मी डॉक्टर आहे, तो तेथे आहे, ती नर्स आहे. ओके, बॉटल जड आहे, क्लास स्वच्छ आहे. ओके, आहेच येणार आहे. ओके, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये चेंज नाही होणार, फक्त चेंज कशामध्ये होणार आहे? आहेच्या ठिकाणी क्लास स्वच्छ होता, क्लास स्वच्छ होता, क्लास स्वच्छ होता. भविष्यामध्ये काय? क्लास स्वच्छ असेल. ओके, प्रेझेंट मध्ये तुम्हाला जर बोलायचं असेल तर तो माझा भाऊ आहे, तो माझा भाऊ आहे, ही इज माय ब्रदर. तो माझा भाऊ होता, ही वॉज माय ब्रदर. आणि फ्युचर मध्ये ही विल बी माय ब्रदर, तो माझा भाऊ असेल. ओके, फक्त चेंज कशामध्ये होतोय? आहे, होता आणि असणार याच्यामध्ये चेंज होतोय. ओके, आता सेंटेन्सेस आपण फ्युचरचे बघू कसे होतात. हे आपले प्रेझेंट आणि पास्टचे व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत आपले. सो याच्यामध्ये तुम्ही एकदा व्हिडिओ मागचे बघून घ्या. हा झाला प्रेझेंट, हा झाला पास्ट आणि हा फ्युचर. ओके, चेंज कशामध्ये होतं? आहे, होता आणि राहणार. ओके, आता इथे आपण एम यूज केला, इथे वॉज आणि इथे शॅल बी, विल बी यूज करणार आहे. इथे आपण जर सिंग्युलर असेल, शी, ही असेल तर इज यूज केलाय. इथे जर प्लुरल असेल तर वर यूज केलाय. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा बघून घ्या. आता फ्युचरची व्हिडिओ चालू करू. फ्युचरची व्हिडिओ मेक कसे होणार. सब्जेक्ट, आता सब्जेक्ट तुम्ही यापैकी कोणता पण घ्या. सपोज आपण यूज केला शी, शीला हेल्पिंग वर्ब काय लागणार मित्रांनो? विल बी. शी विल बी अ, समजण्यासाठी आपण डॉक्टरच यूज करू. मराठीमध्ये ती डॉक्टर असेल, शी विल बी अ डॉक्टर. ती डॉक्टर असेल, ती डॉक्टर असणार, ती डॉक्टर राहणार. शी विल बी अ डॉक्टर, ती डॉक्टर असेल. जर सपोज तुम्हाला इथे इटचं सेंटेन्स मेक करायचं असेल तर इट विल बी न्यू, इट विल बी न्यू हे नवीन असेल, पण हे नवीन असेल. पण हे म्हणजे नेमकं काय? इट आपण सगळ्या नॉन लिव्हिंग थिंगला यूज करतो, पण इट म्हणजे तुम्हाला नेमकं बोलायचं कशाबद्दल आहे, काय नवीन आहे. ओके, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही सेंटेन्स डायरेक्टली यूज करता तर समोरच्याला समजत नाही नेमकं तुम्ही इट यूज कशासाठी केलाय. त्यामुळे इट न यूज करता डायरेक्टली नेम यूज करायचा. ज्यावेळेस तुमच्या दोघांचं कन्व्हर्सेशन चालू असेल त्या कन्व्हर्सेशन मध्ये समजणार आहे की तुम्ही इट यूज कशाला केलं, कारण अगोदरच्या जी कोणती गोष्ट असेल तिचा अगोदर उच्चार झालेला असेल. ओके, पण जर तुम्ही डायरेक्टली कोणाला बोलतायत की इट इज न्यू, पण नेमकं काय नवीन. ओके, त्यामुळे इथे तुम्ही डायरेक्टली नेम यूज करा. सपोज कोणती घरामधली एखादी गोष्ट असेल, टीव्ही असेल, टेलिव्हिजन, टीव्ही विल बी न्यू, टीव्ही नवीन असेल. ओके, टीव्ही नवीन असेल, चेअर नवीन असेल. ओके, एखादी गोष्ट भविष्यामध्ये असेल. ओके, पुस्तक जुनं असेल, बुक विल बी ओल्ड, पुस्तक जुने असेल. ओके, बुक विल बी नाईस, पुस्तक छान असेल. ही विल बी स्मार्ट, तो स्मार्ट असेल. चेअर विल बी क्लीन, खुर्ची स्वच्छ असेल. आता शी विल बी डॉक्टर केलं, इथं आपण तुम्ही ही विल बी करा. ही विल बी डॉक्टर, तो डॉक्टर असेल. ओके, तो क्लासमध्ये असेल. ही विल बी इन क्लास, तो क्लासमध्ये असेल. चहा गोड असेल, टी विल बी स्वीट, चहा गोड असेल. ओके, देन कोणतेही सेंटेन्स तुम्हाला फ्युचरमध्ये बनवायचं असेल ज्याच्यामध्ये ऍक्शन आहे, जे मी तुम्हाला जेवढे ओरली सेंटेन्स सांगतो त्याच्यामध्ये कशातच ऍक्शन आहे, ऍक्शन नसेल तर विल बी यूज करा, डायरेक्टली तो ऑब्जेक्ट यूज करा. ओके, समजलंय. आता याचा निगेटिव्ह कसा मी करतो. ती क्लासमध्ये असेल, क्लासमध्ये खुर्ची असेल. जर अनेक वचन असेल तर चेअर्स, क्लासमध्ये खुर्च्या असतील, चेअर्स
इथे विल बीज येणार मित्रांनो. अनेक क्वेश्चन असलं तरी विल बी. चेअर्स विल बी इन क्लास. इथं क्लासेस नाही होणार, इथे क्लासेस आहे. चेअर्स विल बी इन क्लास, खुर्च्या क्लासमध्ये असतील. मग खुर्च्या क्लासमध्ये असतील तर चेअर्स विल बी इन क्लास. आणि जर एकच असेल तर फक्त इथे आर येईल. चेअर विल बी इन क्लास, खुर्ची क्लासमध्ये असेल. तो नाशिकमध्ये असेल, ही विल बी इन नाशिक, तो नाशिकमध्ये असेल. ओके. ती मंदिरात असेल, शी विल बी इन टेम्पल. ओके, शी विल बी इन टेम्पल. भविष्यामध्ये पण. आता सपोज तुम्हाला कोणतरी विचारायला आलं ती कुठे आहे, ती कदाचित मंदिरात असेल, असं नाही, तो मे बी मध्येच जातो सेंटेन्स. सो हा सेंटेन्स जो आहे भविष्यामध्ये 1-2 सेकंदानंतर किंवा 5-6 सेकंदानंतर जी भविष्यामध्ये जो भविष्यामध्ये एखादी असेल त्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्ट यूज करायचा. ओके, एखादी गोष्ट भविष्यामध्ये असेल की ही गोष्ट अशी असेल. शी विल बी अ डॉक्टर, ती डॉक्टर असेल भविष्यामध्ये, कधी पण असू शकते, ती डॉक्टर असेल. चेअर विल बी इन क्लास, पुढची क्लासमध्ये असेल, मग ती कधी पण असू शकते. 2-4 सेकंदानंतर फ्युचरमध्ये कधी पण असू शकते ती गोष्ट. ओके. बुक नवीन असेल भविष्यामध्ये कधी पण, बॅग नवीन असेल भविष्यामध्ये कधी पण. फॅन विल बी क्लीन, फॅन स्वच्छ असेल, फॅन विल बी क्लीन, फॅन स्वच्छ असेल, मग ते फ्युचरमध्ये कधी पण. ओके. आता याचा निगेटिव्ह मेक करायचा असेल. निगेटिव्ह मेक करायचं असताना काय करतात ना मित्रांनो, फर्स्ट यूज सब्जेक्ट, देन यूज विल और शॅल, देन नॉट, देन बी, देन नॉट. ओके. निगेटिव्ह करताना विल बी नॉट असं नाही करत, विल बी नॉट असं नाही करत, ओंट करतात किंवा. ओके. आणि जर तुम्हाला पूर्ण क्लिअर करायचं असेल, म्हणजे पूर्ण क्लिअर सेंटेन्स लिहायचं असेल तर शी विल नॉट बी अ डॉक्टर. ओके. सेंटेन्स कसं मेक होणार, शी विल नॉट बी अ डॉक्टर, शी विल नॉट बी अ डॉक्टर. मराठीमध्ये ती डॉक्टर नसेल. शी विल नॉट बी अ डॉक्टर, ती डॉक्टर नसेल. ओके. ती डॉक्टर असेल, शी विल बी अ डॉक्टर. ती डॉक्टर नसेल, शी विल नॉट बी अ डॉक्टर. ती डॉक्टर नसेल, ती डॉक्टर नसणार. ओके. ती डॉक्टर राहणार नाही, काही झाले पण ते भविष्यामध्ये. ओके, फ्युचरमध्ये. शी विल नॉट बी अ डॉक्टर, ती डॉक्टर नसेल. ओके. ती डॉक्टर असेल, शी विल बी अ डॉक्टर. ओके. चहा गोड नसेल, टी विल नॉट बी स्वीट. नाही लागणार, टी विल नॉट बी स्वीट. चहा गोड नसेल. पाहुणे घरात नसतील, पाहुणे घरात नसतील. पाहुणे म्हणजे काय, गेस्ट. गेस्ट विल नॉट बी इन हाऊस, पाहुणे घरात नसतील. गाडीमध्ये पेट्रोल नसेल, पेट्रोल विल नॉट बी इन कार किंवा इन बाईक. ओके. अगोदरच्या व्हिडिओमध्ये इन, ऑन, विथ आणि विदाउट हे चारही सांगितलेले आहेत मी. इन म्हणजे मध्ये. ओके. मध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर पेट्रोल विल नॉट बी इन बाईक. इकडे पेट्रोल यूज करायचा आणि इकडे बाईक यूज करायचं, असं करू नका. बाईक विल बी नॉट बी इन पेट्रोल. इन पेट्रोल म्हणजे पेट्रोलमध्ये असं होऊन जातं. आपल्याला पेट्रोलमध्ये नाही करायचं आहे. बऱ्यापैकी स्टुडंटचं कन्फ्युजन हे होतं, मी स्वतः पाहिलेलं आहे. खूप साऱ्या स्टुडंटचं कन्फ्युजन होतं. इन बाईक, बाईक मध्ये, म्हणून इन आणि बाईक, बाईक मध्ये हे दोघं शब्द जो आहे इन आणि बाईक हा सोबतच ठेवा शेवटी. बाईक मध्ये. ओके. काय नसेल बाईक मध्ये, पेट्रोल विल नॉट बी इन बाईक. बाईक मध्ये पेट्रोल नसेल. तो लग्नात नसेल, शी विल नॉट बी इन मॅरेज. तो लग्नात नसेल, तो तुझ्या लग्नात नसेल. ही विल नॉट बी इन युअर मॅरेज, तो तुझ्या लग्नात नसेल. ओके. समजलंय विल नॉट बी. जर सपोज इट्सचं सेंटेन्स मेक करायचं असेल तर सेम, इट विल नॉट बी न्यू. हे नवीन नसेल, इट विल नॉट बी न्यू. पण काय नवीन नसेल, मग त्याच्यामुळे तो इट न टाकता त्या ठिकाणी डायरेक्टली नेम यूज करा. कार विल नॉट बी न्यू, कार नवीन नसेल. ओके. नदी स्वच्छ नसेल, रिव्हर विल नॉट बी क्लीन. ओके. रिव्हर विल नॉट बी क्लीन, नदी स्वच्छ नसेल. देन रिव्हर्स विल नॉट बी क्लीन. रिव्हर्स केलं तरी पण विल नॉट बी, रिव्हर केलं तरी पण विल नॉट बी. पण तुम्ही अनेक नद्यांबद्दल बोलत असणार तर रिव्हर्स, एक नदी बद्दल बोलत असणार तर रिव्हर. ओके. समजले. आता हे आपले सेंटेन्स काय झाले, ती डॉक्टर असेल किंवा ती डॉक्टर नसेल. ती डॉक्टर असेल किंवा ती डॉक्टर नसेल हे आन्सर आहे.
हे तुम्ही कधी सांगणार, ज्यावेळेस तुम्हाला कोणतरी क्वेश्चन करणार. एकतर तुम्ही कोणाला तरी क्वेश्चन केला पाहिजे किंवा कोणीतरी तुम्हाला क्वेश्चन केला पाहिजे. तुम्हाला कोणतरी क्वेश्चन केला तर हे आन्सर येणार आहे, किंवा तुम्ही कोणाला तरी क्वेश्चन केला तर हे आन्सर येणार आहे. आन्सर येते असेल किंवा नसेल, पण कोणतरी क्वेश्चन करणं गरजेचं आहे. ओके, क्वेश्चन कसा करणार मग मित्रांनो? फर्स्ट यूज will or shall, then subject, then be, then object. ओके, हा झाला प्रश्न. सेंटेन्स कसं मेक होणार? will she be a doctor. ओके, प्रश्न कसा मेक होणार? will she be a doctor. ओके, ती डॉक्टर असेल का किंवा असणार का? ती डॉक्टर असेल का किंवा असणार का? ओके, ही सेंटेन्स दिसत नसेल ना मित्रांनो, मी वरती लिहितो. First use will, then subject, then be, will she be a doctor. Will she be a doctor. मराठीमध्ये ती डॉक्टर असणार का? असणार का, असेल का, राहणार का? ओके, ती डॉक्टर असेल का, असणार का, राहणार का? आन्सर काय येईल? कोणी जर क्वेश्चन केला ती डॉक्टर असणार का, आन्सर काय येईल? ती डॉक्टर असेल, शी विल बी अ डॉक्टर. ती डॉक्टर नसेल, शी विल नॉट बी अ डॉक्टर. ती डॉक्टर नसेल. चहा गोड असेल का? विल टी बी अ स्वीट. सॉरी, विल टी बी स्वीट. चहा गोड असेल का? आन्सर काय येईल? चहा गोड असेल, टी विल बी स्वीट किंवा टी विल नॉट बी स्वीट. चहा गोड नसेल. क्लासरूम स्वच्छ असेल का? विल क्लासरूम बी क्लीन. विल क्लासरूम बी क्लीन. क्लासरूम स्वच्छ असेल, क्लासरूम विल बी क्लीन. क्लासरूम स्वच्छ नसेल, क्लासरूम विल नॉट बी क्लीन. क्लासरूम स्वच्छ नसेल. पुस्तक बॅगेत असेल का? पुस्तक बॅगेत असेल का? विल बुक बी इन बॅग. विल बुक बी इन बॅग. पुस्तक बॅगेत असेल, बुक विल बी इन बॅग किंवा पुस्तक बॅगेत नसेल तर बुक विल नॉट बी इन बॅग. पुस्तक बॅगेमध्ये नसेल. ओके, ती तुझी बहीण असेल का? विल शी बी युअर सिस्टर. ती तुझी बहीण असेल का? ती तुझी बहीण असेल, शी विल बी युअर सिस्टर. जर नसेल तर शी विल नॉट बी युअर सिस्टर. ती तुझी बहीण नसेल. गाडीमध्ये पेट्रोल असेल का? विल पेट्रोल बी इन बाईक. आणि गाडीमध्ये पेट्रोल असेल, पेट्रोल विल बी इन बाईक किंवा पेट्रोल विल नॉट बी इन बाईक. ओके, तो माझ्या लग्नात असेल का? विल ही बी इन माय मॅरेज. विल ही बी इन माय मॅरेज. आन्सर काय येईल? तो तुझ्या लग्नामध्ये असेल, ही विल बी इन युअर मॅरेज किंवा ही विल नॉट बी इन युअर मॅरेज. तो तुझ्या लग्नामध्ये नसेल. ओके, त्याच्या घरी पाहुणे असतील का? त्याच्या घरी उद्या पाहुणे असतील का? विल गेस्ट बी इन हिज हाऊस. कधी? उद्या. तुम्हाला त्याच्या घरी पाहुणे असतील, गेस्ट विल बी इन हिज हाऊस. तुम्हाला. किंवा त्याच्या घरी पाहुणे असतील, गेस्ट विल नॉट बी इन हाऊस. तुम्हाला. समजलंय मित्रांनो फ्युचर टेन्स? ओके, आता आपला फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे. फर्स्ट डेला प्रेझेंट डे झालेला, सेकंड डेला पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, थर्ड डेला फ्युचर टेन्स झालेला. तिघांची प्रॅक्टिस ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्पीकिंग करणार नाही तोपर्यंत तुम्हाला बोलता येणार नाही मित्रांनो. फक्त रायटिंग प्रॅक्टिस करू नका. ओके, चलो स्टुडंट्स, हॅव अ गुड डे.